आजी मग काय झालं? तू इतकं टेन्शनमध्ये का आहेस? आणि हे लोक का आलेत? मी काही चुकीचं सांगितलं का त्यांना? नाही ग बाळा, नाही, काही नाही, काही चुकीचं नाही सांगतेस तू. तुला जे बरोबर वाटतंय तेच तू बोलली आहेस आणि जे खरं वाटतं तेच केलंयस. तू काळजी नको करूस आणि मी नाही चिडले तुझ्यावर. पण आजी हे लोक का आलेत? हे मला इथून घेऊन जाणार आहेत का? जी मला नाही जायचंय. मला भाऊ नाही, सिद्धू बाबाला आणि तुला सोडून अजिबात कुठे नाही जायचंय. नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. नको बाळा, तू काळजी नको करूस. मी आहे ना, तुला कोणी नेणार नाही. केस क्लिअर आहे मॅडम. एक तर मुलीचे पालक इथे उपस्थित नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याकडे कस्टडीचे अधिकृत कोणतेही कागदपत्र नाही आहेत. मला असं वाटतं की यांनी मुलीला अधिकृतरित्या अडॉप्ट केलेलं नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण या मुलीला इथून घेऊन जाऊ. काय म्हणतो? ठीक आहे, चल. हे बघा मॅडम, या मुलीचे आईबाबा उपस्थित नाहीयेत आणि या मुलीचं पालकत्व कोणाकडे आहे याचा नक्की तुमच्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. त्यामुळे आम्हाला हिला ताब्यात घ्यावंच लागेल. आम्ही हिला बालसंगोपन केंद्रात ठेवू. हेच तर हवं होतं मला. पहिला डाव तर अगदी बरोबर माझ्या बाजूने पडला. आता बघा तुमच्या त्या आदर्श चौकोनी कुटुंबाची मी कशी वाट लावते ते. नाही, तुम्ही असं नाही काही करू शकत. मी फोन करते, भावनाला फोन करते, हिच्या आईला. एक मिनिट. हॅलो. भावना फोन नाही उचलत आहे. एक मिनिट, मी सिद्धूला करते, माझ्या मुलाला करते फोन. सिद्धू फोन उचल रे बाळा. निदान आनंदीसाठी तरी फोन उचला तुम्ही. हे पहा, मुलीचे पालक आले की त्यांना सेंटरवर पाठवा. त्यांच्याकडे जर अधिकृत डॉक्युमेंट असतील तर त्यांना मुलीला भेटता येईल. पण आता आम्हाला या मुलीला घेऊन जाऊ दे मॅडम, नाही प्लीज. नाही, एक मिनिट, मी परत एकदा फोन करून बघते. थांबा तुम्ही, मी करते फोन. चल बाळा. थांबा. अरे कोणीतरी फोन उचला, निदान आनंदीसाठी तरी फोन उचला. चल बाळा, चल. नाही, तुम्ही असं नाही घेऊन जाऊ शकत तिला. सोडा तिला. अरे मला कुठेही नाही जायचंय. बाळा, चल. चल बाळा. सोडा तिला, सोडा. आनंदी, ये इकडे. हो, तुम्ही तिला नका घेऊन जाऊ. ती माझी नात आहे. सोडा तिला आधी. हे बघा मॅडम, तुम्ही सरकारी कामात हस्तक्षेप करू नका. आम्ही तिच्या भल्यासाठीच करतो हे सगळं. तिला भले इथे राहण्यामध्ये तुम्ही सोडा आधी तिला. मला नाही जायचंय. हो मॅडम, सोडा मुलीला. सोडा म्हणतोय ना मॅडम, घेऊन चला तिला. आजी आजी नका घेऊन जाऊ आनंदीला. देवा, मी काय उत्तर देऊ सिद्धू आणि बाबाला आता? माझ्या जबाबदारीवर सोडून गेले होते आनंदीला. आनंदी. आई, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. जे घडलं त्यात तुमची काहीच चूक नाही. नीलांबरी, मला माहिती आहे सगळं तुझ्यामुळे झालंय. जेव्हा स्वतःला मूल होईल ना तेव्हा या बाळाबद्दलच्या वेदना कळतील तुला. गेली 40 वर्ष तुम्ही आप्पांना सांभाळताय. अजून त्यांच्या तब्येतीत सुधारणा का नाही झाली? आप्पांना पॅरालिसिस झाला होता आणि पॅरालिसिस बरा होत नाही. कोण म्हणतं पूर्ण बरा झाला नाही तरी तब्येतीत सुधारणा नक्कीच व्हायला पाहिजे. व्यवस्थित फिजिओथेरपी, योग्य डॉक्टर, नीट औषधं, प्रेमाची 4 माणसं आजूबाजूला, त्यांच्याशी 4 प्रेमाचे शब्द बोलले गेले, नीट सेवा केली गेली तर पेशंट अनेक रोगातून बरा होतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही आप्पांची काळजी घेत नाही? गेली 40 वर्ष आम्ही आप्पांना एकटे सांभाळतोय. मान्य आहे आम्हाला, त्याचा अनादर नाही करत होत आम्ही. पण दादा, बाप लेकीचं नातं वेगळं असतं. जेव्हा लेक काळजी घेते ना तेव्हा बापाला वेगळाच आधार वाटतो. हे का नाही कळत आहे तुम्हाला? काय बाप बाप लावलंय? तुमचं आणि आप्पांचं नातं केव्हाच संपलंय. ना तुम्ही त्यांची लेक आहात ना ते तुमचे बाप आहेत. दादा बस, हे असं बोलून त्यांचं आणि माझं नातं संपू शकत नाही.
आप्पांचं आणि माझं जे नातं आहे ना, ती वस्तुस्थिती आहे आणि ती तुम्ही कधीच नाकारू शकत नाही. आणि तुम्हीच म्हणताय ना, आप्पांच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. ठीक आहे, मग आजपासून आप्पांची पूर्ण जबाबदारी त्यांची लेक घ्यायला तयार आहे. मी त्यांना माझ्या घरी घेऊन जाणार आहे आज. ते शक्य नाहीये. आम्ही ते होऊ देणार नाही. आप्पा आमचे आहेत, ते आमच्याच घरी राहतील. आणि महत्वाची गोष्ट, आप्पांना घरी घेऊन जाण्याचा अधिकार तुम्ही केव्हाच गमावून बसलाय. आप्पांवर प्रेम करण्याचा किंवा त्यांना घरी घेऊन जाण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये. आणि हो, लग्नानंतर मोठ्या तोऱ्यात घर सोडून निघाला होतात, तेव्हा कुठे गेले होते आप्पा? मर्जीने सोडलं नव्हतं दादा. तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान केलात म्हणून जावं लागलं नाईलाजाने. पण आता नाही घाबरणार मी तुम्हाला. 40 वर्ष तुमचा मान ठेवला, तुम्हाला घाबरून राहिले. पण आज मी माझ्या आप्पांना माझ्या घरी घेऊन जाते. थांबून दाखवा. नाही, मी तुम्हाला आप्पांना नेऊ देणार नाही. वा? आजी, अगं कुठे होतीस तू? काय झालं तुला? जयंतने तुला काही केलं तर नाही ना? नाही नाही आजी, मी 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 ठीक आहे. अगं पण असं घडलं तरी काय? थांब थांब थांब, पाणी घे. सावकाश बाळा. आजी, जयंतला सगळं कळलंय. काय सांगतेस? हो, मी त्याला सोडून जाऊ नये म्हणून त्याने मला फसवून गुंगीचं औषध देऊन एका जंगलात नेलं होतं. आणि तिथे कशी मी फक्त त्याचीच आहे हेच सांगत बसला होता तो मला त्या जंगलात अडकवण्याचा प्रॉपर प्लॅन केला होता त्याने. ती पुरती अडकले होते ग तिथे. पण मी तिथून कशी माझी सुटका करून घेतली हे माझं मला माहित. आजी, तो झोपला होता हे बघून मी त्याला तिथे करकच्च बांधून ठेवलं आणि जीवाच्या आकांताने पळत सुटले. आता तो तिथे काय करत असेल, त्याचं काय झालं असेल त्या जंगलात, त्याचा मी अजिबात विचार केला नाही. मी कशी बशी त्या जंगलाच्या बाहेर पडले. वाटेत मला एका भल्या माणसाने लिफ्ट दिली आणि मी घरापर्यंत पोहोचले. त्याची तेराची गप्पोर तू. मला तुझी काळजी वाटत होती. आजी, तू कशी आहेस? मी तुला फोन लावायचा खूप प्रयत्न केला ग, पण फोनच लागला नाही. कोणाला सांगूही शकत नव्हते मी. काय करू काहीच कळत नव्हतं बघ मला. शांतो, अशी एक गोष्ट लक्षात ठेव. हे बघ, आता आपले काळजी करायचे दिवस संपले. अजूनपर्यंत त्या जयंतचा छळ खूप सहन केलाय आपण. त्याचं खोटं लपवून ठेवलं, पण आता नाही. आजी, आज काय वाटेल ते झालं तरी मी आई बाबांना जयंतचं सगळं सत्य सांगणार आहे. त्यांनाही कळू देत ना, त्यांच्यासोबत मुलासारखा वागणारा जयंत, त्यांच्यावर खोटं इम्प्रेशन क्रिएट करणारा तो जयंत, त्यांच्या मुलीशी कसा हैवानासारखा वागतो ते. अगदी बरोबर आहे छान. आता माघार घ्यायची नाही. नाही आजी, मी जर का आता माघार घेतली ना तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. आज मी कशी बशी माझी सुटका करून घेतली. नाही, मला पुन्हा विषाची परीक्षा घ्यायची नाहीये.